काय झालंय? काय झालंय अधिपतीसनी? अरे तुम्ही होता ना त्यांच्या संग? काय विचारतोय आम्ही? ऐकूया ना झालंय? काय कोणी जादूटोना केला की काय त्यांच्यावर? स्वतःचा मंडप सोडून ते दुसऱ्यांच्या मंडपात गेले? अरे बोला की. हा वय आमसनी तुम्ही नाही बोलणार. त्यांनी दम दिला असेल तुम्हाला काही बोलायचं नाही म्हणून. जीव गेला तरी तुम्ही थोबाड उचकटणार नाही आणि त्यांच्याबद्दल काय भी सांगणार नाही. पण आम्ही त्यांच्याबद्दल नाही, मास्तरनी बद्दल विचारतोय. झालं का मास्तरनीचं लग्न? नाही सरकार. नाही नाही झालं म्हणजे? आज तिचं लग्न होतं ना व? मोडलं. मोडलं म्हणजे मास्तरनीचं लग्न मोडलं? पण का? अरे जिभेला काही इंगळ्या डसल्या की काय तुमच्या? थोबाड उचकटा आणि बोला की. ताई ताई हे काय बोलणार आहेत? मी सांगते तुला काय झालं. अय तुम्ही तिघं निघा रे. थोबाड काय बघताय? निघा निघा. हे लग्न होऊ शकत नाही. अक्षु ठीक आहे ना? हो ठीक आहे आई. अक्षु तू टेन्शन नको घेऊस कसलं. नाही टेन्शन नाही घेणार आता मी. आता उलट मला क्लॅरिटी आली आहे, मला सगळं कळलंय. आता पुरे तो विषय. माझं ठरलंय मी आता मी उद्यापासून शाळा जॉईन करेन. उद्या लगेच? हो ताई, अगं लगेच शाळा जॉईन करायची काय गरज आहे? बाहेर लोक सगळं तेच बोलणार, टोमणे मारणार. खरंय, आपल्याकडे पुरुषांनी काहीही केलं तरी चालतं, बायकांना मात्र सगळं भोगावं लागतं. लोक तर टोमणे मारणारच ना. त्यांची तोंड तर बंद नाही करू शकत आपण. अगं आई, पण किती दिवस मी असं घरातच बसणार? अगं हो, पण थोडा वेळ जाऊ दे ना. त्यांनी काय होईल? अगं ह्याच्यात अक्षूची काहीही चूक नाहीये, मग तिने घरात बसून का राहायचं? अक्षू बाळा, तू ताठ मानेनी बाहेर जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. हो बाबा. हॅलो, हां बोल. घरी आहे का? काय झालं? हो खरंय, ताई आलीये घरी. हो आता काय सांगू तुला. हो हो ताईचं लग्न मोडलं. आता काय सांगू तुला परत परत तेच. ताई ही मास्तरींचं नाही, दिसती तशी साधी भोळी नाही बघ. लई पाताळी यंत्री डोसक्याची हाय. आणि ती बोलती तर अशी बोलते का नाही का समोरच्यावर काहीतरी काळी जादूच केली आहे, का समोरचं तिच्या माग माग जायलाच पाहिजे. मला तर वाटायलंय तिला अधिपतीवर काहीतरी करणी केली आहे, त्याशिवाय हे समजा होऊच शकत नाही ताई. आणि तिचं लग्न का मोडलं ते आधी आम्हाला सांग. काय झालं आणि तिने काय आरोप केले अधिपतींवर? त्याचं काय झालं ताई, त्या बजानं का नाही मास्तरनीला तिच्या लग्नाच्या आदल्या दिवशी उचलली. उचलली म्हणजे? डायरेक्ट किडनॅपच. काय किडनॅप केलं? त्याची एवढी हिम्मत? वय तो माजलेला वळूच आहे. अगं आता लग्नाच्या दिवशी ती बाई गायब झाली म्हटल्यावर मंडपात राडा झाला. मग काय तिचा होणारा नवरा त्यो कमल का कोण? अगं त्यो काय लग्नाला तयारच होईना आणि ती मास्तरीन पिसाळली. आणि काय?
ते म्या काय माझ्या कानानं ऐकलं नाही, ते लोक बोलत होती म्हणून मला कळलं, म्हणजे म्हणून ते सांगायला म्या तुला. काय बोलत होते लोक? तिनं समद तुझ्यावर आणि अधिपतीवर टाकलं. ती म्हणली का म्या गायब झाले या समध्यामध्ये माझा काय बी दोष नाही. मला किडनॅप केलं होतं ते ह्या बजानं, आणि ते बी आपल्या सांगण्यावरनं, आणि यासाठी आपण पैसे दिलत म्हणे त्या बजाला. आपण? वय की आपण म्हण, आपण त्याला सांगितलं तिला उचलाय. पण कोणी असं का करेल? आणि आम्हाच तिथं तिचं लग्न व्हायला हवं होतं. आम्ही तर तिला आहेर पण देऊन आलो होतो की तिचं लग्न होण्यात आमचा फायदा होता. तिचं लग्न मोडलं तर आमचा काय फायदा? तिचं लग्न झालं असतं तर सुंटी वाचून खोकला गेला असता. आम्ही का तिचं लग्न मोडू? डोकं हाय आमासने. असा मूर्खपणा आम्ही कशा पायी करू? काय झालं ताई मला बी काय कळलं नाही, पण लोक जे बोलत होते का नाही ते मी तुला समजा सांगितलं बघ. ताई हे बघ, ह्या समध्यामध्ये आपला काही बी फायदा नाही, फायदा तिचा हाय. आणि मुद्दामून तिनं तुझं नाव मध्ये घेतलं बघ. तिचा काय फायदा? हे समज कांड आपण केलंय हे अधिपतीला कळल्यावर अधिपती पिसळणार, आपल्यावर रागराग करणार, ठरलेलं लगीन मोडणार आणि तुमच्या माय लेकात फूट पाडणार. मला तर बाई लय भीती वाटायला. अगं ती मास्तरी माझ्यावर पण काहीतरी आळ टाकू शकते आणि तो बजामध्येच पलटी मारू शकतो. ताई त्यो बजा माझं नाव घेऊ शकतो बर का. बर तू मला विचार बर का की काय बराबर हाय काय झूठ हाय हे विचार. कुणावर बी विश्वास ठेवू नकस बघ. हा तुझा मुद्दा काय आहे? ताई मला तर वाटायलंय बघ तिनंच बजाला किडनॅप करायला सांगितलं असेल स्वतःला. म्हणजे तिचं लगीन मोडल. म्हणजे तिचं लगीन मोडलं का अधिपती बी त्यांचं लगीन मोडत्या. आणि मग काय ताई झालं की मग तिचा राजमार्ग खुल्ला या घरात यायचा. मला तर वाटायलंय त्यो बजा आणि ती मास्तरीन हे मिळालेले आहेत बघ, आपल्याला हातोहात गंडवायलेत. मास्तरीन का नाही लई डोसकेबाज आहे, तुला इकून खाईल बघ. दुर्गे सॉरी ताई, मला तसं काय मी म्हणायचं नव्हतं. पर ताई टक्कर का नाही डोसकेबाज बाईशी हाय बघ आपली. तिनं का नाही अधिपतीवर भानामती केली. नाही मला तर आता हे खरंच वाटायलंय तिचं लगीन मोडलं याला काय बी अर्थ नाही. पर ताई तिनं आपल्या अधिपतीचं लगीन मोडलं. तुझ्या नाका खालून तुझा पोरगा या घरातून बाहेर काढला तिनं. फक्त डोसका असून चालत नाही, शिक्षणानं धार येती असं म्हणली ती मंडपात ताई. अगं ताई तुला तिनं उघड चॅलेंज केलंय, तुला हरवायचा ध्यास घेतलाय तिनं, एक पाऊल पुढे टाकायला ती. ताई ती जर का उद्या तुझ्या घरी सून म्हणून आली आणि तुझ्या डोसक्यावर मिरे वाटायला लागली तर मला काय बी नवल वाटणार नाही. अगं बाई चंची कुठं आहे माझी काय माहिती. बघ की ताई त्या मास्तरनी बाई माझ्या चंचीचं लगीन मोडलं. माझं लेकरू ग बिचार. माझ्या चंचीची एकच चूक झाली का ती तुला लई मानती आणि अधिपतीवर जीव वाळून टाकते. सावली चंचे बघून येत. चंचे ए चंचे माझं कमलशी लग्न ठरलंय आणि मी त्यांच्याशी कमिटेड आहे. तुला एक संधी दिली होती मी चूक सुधारण्याची, पण तू तीही डिझर्व नाही करत. माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव संकटात घालून येणाऱ्या अधिपतींच्या तक्रारीची अट मान्य करून मी नाही उभी राहू शकत या लग्नाला. कमल मास्तरीनबाई तुम्हाला रडताना नाही बघू शकतो. आज जे झालं ते नाही व्हायला पाहिजे होत राव. मीच जबाबदार आहे.
लगीन मोडलं तुमचं, पण तरी तुम्ही पण ते जुळण्यासाठी मी प्रयत्न करणार. कमिटेड राव, भारे कमिटेड विषय कमिटेड राव तुमचा. ते तसंच राहू दे. त्यासाठी मी जीवाचं रान करीन, पण तुमचं सुख तुम्हाला परत मिळवून देईन मास्तरीन बाई. कमिटेड, आता आपण बी कमिटेड. अरे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? किती वेळा तेच ते विचारतोयस? काय आई विचारतायत? अरे मग त्यांना सांग ना की जे घडलं त्यात ताईचा काहीच दोष नाहीये. अरे तुला कळत कसं नाहीये? ताई किडनॅप झाली होती म्हणून ती नव्हती आली. नाही, अरे आम्ही नाही, नवऱ्याकडच्यांनी लग्न मोडलं. अरे तू काही काय बोलतोयस? तुला कळत कसं नाहीये की ताई किडनॅप झाली होती म्हणून एक रात्र नव्हती ती. मी काय बोलतेय? निखिलचा फोन आहे वाटतं. तो निखिल चिडला असेल ना म्हणून बोलली ती असं. ठीक आहे आई. अक्षरा तू लक्ष नको देऊस ग तिच्याकडे. हो. झोप तू बाळा आता. नाही बाबा, तुम्ही झोपा. अगं किती वेळ जागी राहणार आहेस तू अजून? मी इरालाही सांगते, बस झाला आता फोन. चला झोपायला चला. हा आई मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू, मी बघते. आणि तसे खूप उशीर झालाय, तुम्ही झोपा, मी आहे. झोपा. शिक्षा तू का घ्यायलीस? चंचे सोड सोड, चंचे सोड. चंचे मी नाही फासावर चढणार, तुला चढवणार. चंचे सोड, चंचे सोड, चंचे सोड माझी मान. चंचे सोड, चंचे. तुला लोकांच्या लेकीचं वाटोळ करायला सांगितलं तर तू स्वतःच्या लेकीचं वाटोळ केलंस. गाय आहेस तू कैदाशील. मम्मी तू जीव दे. चंचे मान सोड, चंचे. आदिपती ठीक आहे सनव, तुम्ही आमच्यावर चिडलायसा का? आम्ही तुमच्याशी बोलतोय. आदिपती तुम्ही बोलत का नाही? हे बघा ऐकतोय हो मी. कुठं होता तुम्ही? योग काय प्रश्न आहे? म्हणजे तुम्हाला माहित तर आहे सगळं, मग कशाला विचारताय तुम्ही? आम्हासनी तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. माझ्या तोंडून ऐकल्यावर काय स्टोरी बदलणार आहे? तीच राहणार आहे ना. कारण मला एकच मेंदू आणि एकच तोंड आहे. काय बोलताय तुम्ही?
मला वाटायचं शिकल्यावर माणसं बदलतात, त्यासनी धातोंड येतात, पण तसं नाही आहे. रावण ही एक वृत्ती आहे, त्याचा शिकण्याशी काही संबंध नाही. तुम्ही काय बोलताय अधिपती, आम्हाला ती काय बी कळत नाही. आणि हे रावणा बिवनाचं काय आहे मध्येच? तर मी एक विनंती करू काय साहेब, काय? आज नाही बोललं तर चालेल काय? का? उगाच माझ्या तोंडून असं काय बाहेर पडायला नको की मला आयुष्यभर पस्तावा होईल. मला एकट्याला राहू दे, तुम्ही जाता काय? चंचे, अगं आईला जीव द्यायला सांगालीस तू? अगं तुला लाज वाटते का? अगं म्या जीव दिला तर कोण काळा कुत्रा तर विचारेल का तुला? काळा कुत्रा कोणाला पाहिजे? मम्मी थांब, मम्मी चंचे सोड, चंचे सोड, लांब राहा, लांब राहा. अगं मम्मी, तुला काही झालं ना तर मावशीला गिल्ट वाटल आणि मग ती माझा नदीपतीचं लगीन लावून देईल. चंची, अगं यासाठी तू सख्या आईला जीव द्यायला सांगतेस? यासाठी 9 महिने तुला पोटात वाढवली? चंची, आईला सांगते तू मराया? अगं नरकात जाशील की? अगं मराय नाही सांगत, मरायची ऍक्टिंग करायला सांगती, जशी तू मला करायला सांगितलेली. म्हणजे तुझा फोन त्या बजरंगने रेकॉर्ड केलाय आणि त्या अधिपतीने किंवा ऐकलाय. आता जर या मायलेकात काय बोलणं झालं ना तर समजा खापर तुझ्यावर फुटल मम्मी. आणि मग तू किती बी ओरडलीस तरी तुझ्यावरचा गुन्हा काय माफ होणार नाही. बजरंग काय तुझी साथ देणार नाही. या समध्यातून जर वाचायचं असेल ना तर तुला एकच करावं लागल, ते म्हणजे हे. तू हे करायचंस आणि मग रडायचंस की लेकीच्या सुखासाठी हे समजा केलं. हा, आणि म्हणायचं की अधिपतीचं काय लक्षण ठिकाणावर नव्हतं म्हणून हे समजा केलं. नाही तर तुझी आणि तुझ्याबरोबर माझी बिरवांगी जेलात होईल. वा ग वा चंची. चला मुख्यपैकी नका घेऊ, चल आता फाशीवर चला. ए नाही ग चंची, नाही. हे बघ, भुके नका नाही, माझा जीव चाललाय बाई. अगं पोटात अन्नाचं कण नाही, मला लई भूक लागल्या बघ. आणि हे बघ, भरल्या पोटानं का नाही मरण शांत येईल, कळलं काय? ऐक नाही, चल आता जीव काय ग मम्मी तू बी? चल बाई चल लवकर, मला भूक लागली. चल लवकर उघड, चल 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 चल. हे समज कांड आपण केलंय हे अधिपतीला कळल्यावर अधिपती पिसळणार आणि तुमच्या माय लेकात फूट पाडणार. तुम्हाला वाटतंय तसं काय बी झालेलं नाहीये. ती मास्तरीन खोटं बोलतेय. झालं हे तुमचं ठरलेलंच आहे ना, त्या वाईट आहेत, त्या खोटारड्या आहेत. मग आता काय बोलून फायदा नाही. घ्या, मी बोलेल तुम्हाला पटणार नाही, आपण नको बोलाय. असं का बोलताय तुम्ही अधिपती? तिने भानामती केली काय तुमच्यावर? ती खोट्यावर खोटं बोलते. खोटं बोलणं तिच्या रक्तातच आहे. पास करावं आई साहेब. आणि विषय मास्टरिंग माइंडचा नाहीच आहे, विषय तुमचा आणि माझा आहे. मी अशा अपेक्षा केली नव्हती की तुम्ही. बास अधिपती बास. तुम्ही एवढ्या हलक्या कानाचे आहे काय? कुणी बाहेरची परकी पोरगी येते आणि तुम्ही तुमच्या आईवर राग धरताय. त्या पोरीपायी तुम्ही तुमच्या आईशी भांडताय. नाही, मी हलक्या कानाचा नाही आहे, नाही आहे हलक्या कानाचा. तुम्ही म्हणताय ना ती खोटारडी परकी पोरगी. आज त्या पोरगीला मंडपामध्ये तिचा होणारा नवरा म्हणला की ह्याच्यावर आधी तू केस घाल, ह्याला 8 टाक, मग आपण लग्न करू. माझ्यावर केस घालायला सांगत होता, पण त्या काय म्हणल्या? नाही, त्यांनी खोट्याची साथ दिली नाही आई साहेब. स्वतःचा फायदा बघितला नाही, स्वतःच्या बेआबरूची पर्वा केली नाही. तिनं खऱ्याचीच साथ दिली. तक्रार नाही म्हणजे नाहीच केली त्यांनी. लग्न मोडलं शेवटी, तरी तक्रार नाही केली. माहिती आहे तुम्हाला, ही अशी खऱ्याची साथ द्यायला ना वाघाचं काळीज लागतंय. आणि गुण दिसतोय आई साहेब, कळतोय. तो कळायला कोणी भानामती करायची गरज नाही. तेवढी बुद्धी आहे आम्हाला, आम्ही घाण टाकलेली नाही आहे. कान आणि डोळे उघडे ठेवले की नाही कळतंय कोण किती पाण्यात आहे ते. आणि आजच्या काळात असं कोण करते तुम्ही मला सांगा? एवढं कोण कोणासाठी करायला लागलं? बरं, त्या नवऱ्या मुलाचं होते, मी म्हणलं त्यासनी, मला तक्रार करा माझ्या विरुद्ध, तुम्ही बिंदास करा. नाही म्हणल्यात का? कारण सत्याची साथ दिली त्या बाईनं. बरं, असं नाही बरं का, त्या होणाऱ्या नवऱ्याशी त्या प्रामाणिकच आहेत, पण तरी नवऱ्याची साथ नाही दिली, खऱ्याची साथ दिली त्यांनी, खऱ्याची. आई साहेब म्हणजे
तिने तुमच्या विरुद्ध तक्रार नाही केली? अहो लग्न मोडलं तरी नाही केली तक्रार. अहो तिचं लग्न मोडलं ह्याचा राग तुम्ही आमच्यावर कशापायी काढताय? कारण तुम्ही काय आम्ही काय अधिपती? जाऊ देवा, मला नाही बोलायचं आईसाहेब, सोडा मला एकट्याला सोडा. मी म्हणलं ना तुम्ही जा आईसाहेब. पण आम्हाला बोलायचंय तुमच्याशी. तुम्ही मंडप सोडून निघून गेलात, आम्हासनी काही सांगितलं नाही, गायब झालात, आम्हाला काही कळवलं नाही. आणि आता तुम्ही परत आलात तर तुमचं म्हणणं आहे आम्ही तुम्हासनी काय बी विचारायचं नाही. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा अधिपती? हा अहो आपलं नातं आहे, आम्ही तुमच्या कोणीतरी लागतोय म्हणून आम्ही तुमच्याशी बोलतोय, तर तुम्ही आम्हासनी जायला सांगताय. तुम्ही जात नसला तर मी जातो. थांबा थांबा, पण आपलं परक हा भेद कळायला पाहिजे तुम्हासनी. कुणी काय बी बोललं तरी खरं काय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि जाणून घेतल्यावर काय? खरं काय पाहिजे ते. काय झालं? करतोय मला पाहिजे ते. आमच्याकडे पाठ. ठीक आहे, तुम्हाला तुमचा येळ पाहिजे ना? घ्या तुम्ही येळ. जाताना दार वडून द्या.